हॅलो, यांचं असं म्हणणं आहे की यांना काही नोटीस आलेली नाही अजून. आणि आता आम्ही इथे लाईव्ह केलेलं आहे, पत्रकार आहेत माझ्यासोबत, लाईव्ह केलेलं आहे. अजूनही ते आतमध्ये लाकूड जाळण्याचा प्रकार चालू आहे. तुम्ही 9 जानेवारी 2026 त्यांना जे वॉर्निंग नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की तुम्ही नॉन कन्संटेड प्रोडक्ट, नॉन कन्संटेड फ्युएल म्हणजे लाकूड वापरताय. सीओडी बीओडी तिथे ॲज पर कन्सेंट नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त लिमिटपेक्षा जास्त आहे. आता मी तुम्हाला पत्रकारांच्या समोर स्पीकर ऑन आहे, मी तुम्हाला विनंती करतोय, लेखी अर्जाची तुम्हाला गरज आहे की तुम्ही या माझ्या विनंतीवर परत एकदा या कम्फर्ट फोमची तपासणी कराल. आता तुम्ही कारवाई करता काय करता ती पण मला बघायचे. परत एकदा सांगाल का? होईल ना कारवाई? हो, ठीक आहे. आणि तुम्ही काय कारवाई करता ते मला आणि सगळ्या बदलापूरच्या पत्रकारांना बघायचंय. कारण साहेब काय हे कंपनीचे अधिकारी स्वतः म्हणजे चुका करून तर करून आमच्यावर म्हणून म्हटलंय की तुमच्याशी बोलून घ्यावं की जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर आत्ता आमची लगेच तयारी आहे इथे मांडी घालून बसायची. नाही साहेब, आता मी तुम्हाला कळवण्याचं काम करतोय. फक्त मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही नोटीस दिलेली होती का नव्हती? तुम्ही मला जी कॉपी दिली ती त्यांना नोटीस दिली होती ना, की फक्त मला दिली कॉपी? मला कॉपी दिली, तेच म्हणणं आहे तिची कॉपी मला दिली आहे, ती त्यांना नोटीस दिली होती की नव्हती? तर पत्रकारांच्या समोर ते येऊन म्हणत होते की आम्हाला नोटीस मिळाली नाहीये. ठीक आहे, चालेल. दिली आहे तुम्ही नोटीस ना? हा, ती मुलगी कोणतरी होती. ठीक आहे, चालेल. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही कारवाई काय कराल त्याचं फक्त आम्हाला कळवा. करणे किती दिवसामध्ये कारवाई होईल साहेब? साहेब एकच कंपनी नाही, मी मान्य करतो. मी फक्त तुम्हाला विचारतो, 8 दिवसात कारवाई होईल, 15 दिवसात होईल, 6 महिन्यात होईल? 8 दिवसात कारवाई होईल. चालेल चालेल. तुमच्या कारवाईची आणि झालेल्या उत्तराची मला झालेल्या कारवाईच्या उत्तराची आपली वाट बघितली. धन्यवाद. ही नोटीसची कॉपी माझ्या तक्रारी अर्जाला ही नोटीसची कॉपी उत्तर म्हणून दिलेली होती. आणि आता तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, या कंपनीच्या कर्मचारी आहेत की व्यवस्थापक आहेत मला माहीत नाही, त्या ताई आल्या आणि त्यांनी म्हणाले की आम्हाला अशी कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. म्हणून म्हटलं पत्रकारांच्या समोर खऱ्याचं खरं खोट्याचा खोटा होऊ दे, म्हणून मी त्यांना अधिकाऱ्यांना फोन लावला. स्पीकरवर फोन होता, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की त्यांना नोटीस ऍक्च्युअली दिलेली आहे. हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फील्ड ऑफिसर गजानन पवार होते, त्यांच्याशी आपण बोलत होतो आणि यांनी सांगितलं की यांना नोटीस दिलेली आहे आणि अजूनही लाकूड वापरलं जाते. तुम्ही सगळ्यांनी आता शूट केलं असेलच, तर याच्यावर काय कारवाई केली जाते 8 दिवसामध्ये याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि मग पुढे काय समजेल. मी मागच्याच वेळेला त्यांना मागणी केली होती, फक्त वॉर्निंग नोटीस देऊ नका, योग्य ती कारवाई करा. एखाद्या कंपनीवर तुम्ही जर कारवाई केली तर इतर कंपन्यांना त्याचं हे होईल, दरब बसेल. एमपीसीबी अशा प्रकारे कारवाई करते, क्लोजर नोटीस देते चुकीच्या गोष्टी केल्यानंतर. आता तुम्ही लाकूड जात आहे, तुमचा ईटीपी चालू नाहीये, तरी पण ह्या सगळ्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त वॉर्निंग नोटीस देऊन थांबली. म्हणून त्यांची हिंमत झाली परत पुन्हा तेच गुन्हे करायची. त्याच्यामुळे आता हे परत आपल्याला यावं लागलेलं आहे. आता बघूया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता याच्यावर काय कारवाई करते. 8 दिवसाची त्यांनी मुदत मागितलेली आहे. आपल्या समोरच स्पीकरवर फोन होता, ते 8 दिवसानंतर समजेलच. हे फक्त या विषयासाठी झालं. मी आणि संगीताताई आम्ही बदलापूरमधल्या संपूर्ण MIDCच्या प्रदूषणाच्या, अतिक्रमणाच्या आणि इतर सर्व मागण्यांसाठी 23 तारखेला उपोषणाला बसतोय. हे फायनल आहे आणि त्यासोबतच आम्ही कोर्टाची लढाई, मग ती जनहित याचिका असेल, रिट पिटिशन असेल, या दोन्हीच्या माध्यमातून किंवा NGT राष्ट्रीय हरित लवाद, या तिन्ही माध्यमातून आम्ही लढणार आहोत. आणि बदलापूरकरांना प्रदूषण मुक्त हवा, पाणी मिळण्याचा जो त्यांचा अधिकार आहे, कायद्याने संविधानिक अधिकार आहे, तो मिळण्यासाठी जे काही शक्य ते सगळं करावं. धन्यवाद. बदलापूरकरांसाठी हा लढा आपण उभारला. नक्कीच बदलापूर शहरामध्ये एकंदरीत MIDCचा जो विषय आहे हा दिवसेंदिवस चव्हाट्यावर यायला लागलेला आहे. आज बदलापूर नगरपालिकेच्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सकाळी ज्या वेळेला इथे प्रदूषणामुळे डोळे चुरचुरायला लागले त्यावेळेला ह्या जागेवरती येऊन त्यांनी लाईव्ह केला होता आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं होतं की ते सुद्धा त्यांची लढाई लढणार आहेत.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवराज गीत असेल, मी असेल, गणेश पिल्ले असतील, आम्ही लवकरच म्हणजे 23 तारखेला आपण पत्रव्यवहार करतो आहे, आपण लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या समोर MIDCचा विषय आणतोय. परंतु काय होतं की कधी कधी ह्या कारवाई होताना खूप उशिरा होतात आणि मग नंतर आमच्यावरती आरोप केले जातात की हे कुठेतरी शांत बसले आहेत, मॅनेज झाले. पण तसं कुठेही नाही आहे. न्यायालयीन लढाई ज्याप्रमाणे आता युवराज गीत यांनी सांगितली ती सुद्धा आमची चालू आहे. हरित लवादाची लढाई सुद्धा आम्ही लढणार आहोत आणि त्याचबरोबर येत्या 23 तारखेला म्हणजे आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याला 15 तारखेला 15 दिवस पूर्ण होतात. त्यानंतरची 8 दिवसाची मुदत आम्ही अजूनही त्यांना देत आहोत आणि 8 दिवसाच्या मुदतीमध्ये आम्ही 23 तारीख म्हणजे आज मी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की 23 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही MIDCच्या विषयासंदर्भात जे आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि MIDCच्या विषयासंदर्भात आम्ही 23 मार्चला त्यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत.